नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आज आपण स्किन केअरबद्दल बोलणार आहोत. आणि जेव्हा आपण स्किन हा जो विषय असतो तो सगळ्यांसाठीच खूप सेन्सिटिव्ह असतो आणि स्किन केअर हा टॉपिक खूप डीप आहे आणि याच्याबद्दल आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कुठले सप्लिमेंट्स आपण घ्यायला पाहिजेत आणि असे काय खाद्यपदार्थ आहेत जे आपल्याला स्पेसिफिकली स्किन ग्लोसाठी मदत करतात, हे सगळं आपण आजच्या लाईव्हमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जर मी ही माहिती सांगताना या दरम्यान तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तो कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि आपण सुरू करू स्किन केअरबद्दल बोलण्यासाठी. आणि स्किन केअर ही आतून सुरू होते. सो तुम्ही जेव्हा स्किन केअर चा प्रयत्न करता, जेव्हा तुम्हाला एक चांगली स्किन पाहिजे असते, तेव्हा बाहेरून फेस पॅक्स वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही आतून जे खाता ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठीच सुरुवातीला तुम्ही कुठले खाद्यपदार्थ नाही खायला पाहिजेत हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला खाद्यपदार्थ आहे खूप ऑइली आणि फ्राईड फूड्स. जेव्हा आपण खूप फ्राय केलेले किंवा ऑइली फूड्स खातो तेव्हा त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स असतात, ज्याच्यामुळे आपली गट म्हणजे आपली डायजेस्टिव्ह हेल्थ पण खराब होते आणि त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स लवकर येतात. स्किन आत ओढलेली असते, ड्रायनेस स्किनचा खूप वाढतो जेव्हा तुम्ही चिप्स असे फ्राईड फूड्स खातात. आणि स्किन केअरबद्दल एक खूप महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे तुमची गटची हेल्थ जर चांगली असेल, जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम पचनक्रिया चांगल्या प्रकारे काम करत असेल तर तुमची स्किन नेहमी चांगली राहते. सो जेव्हा तुम्हाला खूप ॲक्ने येतात, जेव्हा पिंपल्ससारखे असतात, जेव्हा तुमची स्किन ड्राय असते किंवा स्केली असते, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की ती तुमची पचनक्रिया ही हेल्दी नाही आहे आणि तुम्ही नक्कीच काही खाद्यपदार्थ चुकीचे खात असाल आणि त्याच्यामुळेच स्किन अशा प्रकारे डॅमेज होते. सो तुम्ही फ्राईड फूड खाऊ नका. नेक्स्ट म्हणजे शुगर. शुगर मी नेहमी व्हाईट शुगर, प्रोसेस्ड शुगर खाण्यासाठी नाही म्हणते, कारण की जेव्हा आपण शुगर खातो तेव्हा आपल्या स्किनवरचं जे कोलॅजन असतं ते ब्रेकडाऊन होतं आणि तुमच्या स्किनवर तुमची स्किन 95% इज मेड ऑफ कोलॅजन. कोलॅजन नावाचा एक टिश्यू असतो, त्याच्याने स्किन बनलेली असते. स्किन हेअरमध्येही कोलॅजन जास्ती प्रमाणात असतं, पण कोलॅजन स्किनचा खूप मोठा भाग आहे आणि कोलॅजन चं ब्रेकडाऊन जेव्हा तुम्ही शुगर खूप खाता तेव्हा ते ब्रेकडाऊन होतो आणि त्यामुळे सुरकुत्या खूप लवकर येतात. त्यामुळे तुम्ही शुगर पूर्णपणे बंद करा. आणि जेव्हा तुम्ही शुगर अवॉइड करता तेव्हा तुम्ही शुगरला रिप्लेस करू शकता. तुम्ही हेल्दी शुगरचे ऑप्शन्स खाऊ शकता. म्हणजेच तुम्ही गूळ खाऊ शकता, तुम्ही काकवी खाऊ शकता, तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणजे अंजीर, खजूर खाऊ शकता. हे सगळे स्वीट आहेत आणि ह्याच्यामध्ये बाकीचे न्यूट्रिएंट्सही असतात. सो व्हाईट आणि रिफाईंड शुगर तुम्ही खाऊ नका. नेक्स्ट जी गोष्ट आहे जी तुम्ही कमी खायला पाहिजे ती म्हणजे ग्लुटेन किंवा डेअरी. सो ग्लुटेन म्हणजे मैदाचे प्रोडक्ट्स. त्याच्याऐवजी तुम्ही भाकरी खाऊ शकता, तुम्ही भात खाऊ शकता. भात पण स्किनसाठी खूप हेल्दी आहे. पण तुम्ही चपातीचं प्रमाण कमी करा, मैद्याचं प्रमाण कमी करा. त्यांनी तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम हेल्दी राहील, पचनक्रिया हेल्दी राहील. आपल्या पचन क्रियेला ग्लुटेन म्हणजेच जे मैद्यामध्ये असतं तो एक स्टिकी असा प्रोटीन कंपाऊंड असतो ग्लुटेन म्हणजे, आणि तो डायजेस्ट करायला अवघड जातं आणि जेव्हा तो डायजेस्ट होऊ शकत नाही तेव्हा तो तिथे अडकलेला असतो आणि त्याच्या अगेन्स्ट इन्फ्लेमेटरी रिॲक्शन्स होतात. आपल्या गटमधून असे काही इन्फ्लेमेटरी सिक्रिशन्स येतात, त्यामुळे ओव्हरऑल बॉडीमध्येही इन्फ्लेमेशन येतं आणि स्किनवरही होतं. आणि हीच गोष्ट डेअरीसोबत होते. डेअरीमध्ये म्हणजे दूध आणि दुधाच्या काही खाद्यपदार्थामध्ये लॅक्टोज नावाचा एक कंपाऊंड असतो आणि तो कंपाऊंड डायजेस्ट करण्यासाठी लॅक्टेज नावाची एक एन्झाईम लागते, जी हळूहळू वयाप्रमाणे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कमी होते आणि जेव्हा ते आपल्याला व्यवस्थित डायजेस्ट करता येत नाहीत तेव्हा शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सेस येतात आणि पिंपलही येतात. सो जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही ट्राय करा, काही दिवस दूध आणि दुधाचे खाद्यपदार्थ तुम्ही कमी करा आणि तीच गोष्ट तुम्ही मैदा आणि ग्लुटेनसोबत करा आणि बघा तुमचे पिंपल्स आणि तुमचं ॲक्ने किती लवकर जातं आणि किती छान प्रकारे तुमची स्किन इम्प्रूव्ह होते. ह्याच्यासोबतच जेव्हा आपण स्किन ग्लोबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही बेकरी प्रोडक्ट्सही कमी खायला पाहिजेत. त्याच्यामध्येही भरपूर ग्लुटेन असतं आणि प्रोसेस्ड फूड्स तुम्ही इन जनरल कमी प्या. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या आपण इझिली आपल्या खाण्यामध्ये अवॉइड करू शकतो.
पण ह्याच्यासोबतच तुम्ही काय खायला पाहिजे हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमची पचनक्रिया, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमच्या स्किन वर खूप अफेक्ट करते. सो तुमची स्किन तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक प्रकारचा आरसा असतो. आणि जर ती डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्दी करायची असेल तर तुम्हाला काही खाद्यपदार्थ खावेच लागतील. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्यायला लागेल. हायड्रेट स्किनलाही करणं आणि शरीरालाही करणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाणी कमीत कमी 3 ते 4 लिटर रोज प्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही 4 लिटर तर पाणी तुमच्या पोटात जायलाच पाहिजे. कारण की हायड्रेशनची तुमच्या शरीरालाही गरज असते आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमलाही गरज असते. नेक्स्ट म्हणजे प्री आणि प्रोबायोटिक्स. प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्समध्ये चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे डायजेशनला मदत करतात. आणि हे ऑर्गॅनिझम्स आपण जे काही खातो त्याला ब्रेकडाऊन करून त्याला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये व्यवस्थित बॉडीमध्ये अब्झॉर्ब करायला मदत करतात. आणि ह्याचं पर्सेंटेज नेहमी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जास्ती पाहिजे. सो प्रीबायोटिक म्हणजे असे खाद्यपदार्थ जे नंतर प्रोबायोटिकमध्ये कन्वर्ट होतात आणि ते हेल्दी मायक्रोफ्लोराला छान प्रकारे सपोर्ट करतात. सो प्रीबायोटिकमध्ये काय काय आहे, तुम्ही केळी खाऊ शकता, कांदे चांगले प्रीबायोटिक आहेत, लसूण चांगला प्रीबायोटिक आहे, ताक प्रोबायोटिक आहे. सो प्रोबायोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी चांगले मायक्रोफ्लोरा आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, लॅक्टोबॅसिलाय आहे आणि असे खूप सारे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्याला पचनाला मदत करतात. सो तुम्ही ताक पिऊ शकता. कंबुचा नावाचं एक पेय असतं ज्याला आपण टीला फर्मेंट करून घेतो. सो जर ते अवेलेबल असेल तर तुम्ही ते पिऊ शकता. प्री आणि प्रोबायोटिकच्या कॅप्सूल्सही मिळतात सप्लिमेंट्समध्ये. सो प्रोगट नावाची एक कॅप्सूल आहे ज्याच्यामध्ये प्री अँड प्रोबायोटिक्स आहेत, तुम्ही तेही घेऊ शकता. आणि तुम्ही तुमच्या फिजिशियनचा ॲडवाईस घेऊन तुम्ही एक चांगलं प्रोबायोटिकची सुरुवात करू शकता. ह्याच्यासोबतच आपले जे फर्मेंट केलेले इडली, डोसा, आपण जे उत्तप्पम खातो आणि जे आपण आदल्या दिवशी व्यवस्थित आंबवून खातो, हे आंबवलेले पदार्थांमध्येही चांगल्या प्रकारे प्री अँड प्रोबायोटिक्स असतं. सो तुम्ही ह्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. पपाया खूप चांगला आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी पण आणि आपल्या स्किनसाठी पण. सो तुम्ही पपायाचा नक्कीच समावेश करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पपाया तुम्ही स्किनला फेस पॅक म्हणूनही लावू शकता. त्याच्यामध्ये पॅपिन नावाची एन्झाईम असते ज्याने स्किन ग्लो व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. सो पपायाचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि फ्रूट्स हे नॅचरलीच चांगले प्रीबायोटिक्स आहेत. सो तुम्ही नक्कीच फ्रूट्सचा समावेश वाढवा. फक्त फ्रूट्स तुम्ही एका वेळेस खायला पाहिजेत. तुम्ही जास्ती फ्रिक्वेंटली फ्रूट्स खाऊ नका, नाहीतर त्यांनी वेट गेन होतं. सो हे खाद्यपदार्थ तुम्हाला प्री आणि प्रोबायोटिक्स मिळायला मदत करतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्किनसाठी जे खाद्यपदार्थ असतात त्याच्यामध्ये व्हायटमिन B6 आणि व्हायटमिन बी कॉम्प्लेक्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे स्किन ग्लोसाठी. सो त्याच्यामध्ये सगळे पालेभाज्या येतात. पालक आहे, आळू आहे, चुका आहे, जे काही सीझनल पालेभाज्या असतील त्या सगळ्या पालेभाज्यांच्या तुमच्या आहारामध्ये समावेश करा. म्हणजे तुम्हाला व्हायटमिन बी आणि बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन चांगल्या प्रकारे मिळतील. तुम्हाला आयर्न चांगल्या प्रमाणात मिळेल ह्या भाज्यांमधून. आणि आयर्नही तुमच्या स्किनसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आयर्नमुळे तुमची स्किन ग्लो पण करते आणि तो पिंकिश एक टोन असतो तोही तुम्हाला स्किनमध्ये मिळतो. नेक्स्ट खाद्यपदार्थ जो तुम्हाला स्किनसाठी खायलाच पाहिजे तो म्हणजे तूप. तूप तुम्ही मी नेहमी सांगते वेट लॉससाठीही तूप चांगलं आहे, केसांसाठी तूप चांगलं आहे आणि स्किनसाठीही तूप अतिशय चांगलं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणेच रोज 1 टेबलस्पून तूप तुम्ही गरम पाण्यामध्ये घ्या. आणि जेव्हा तुम्ही तूप रोज घेता किंवा जेव्हा तुम्ही कोकोनट ऑइल रोज घेता तेव्हा स्किनवर एक छान प्रकारचा ग्लो येतो, एक तेज येतं. सो स्किन फक्त पिंपल्स किंवा ॲक्ने नसायला पाहिजे किंवा फोड, अशी प्लेन स्किनपेक्षा एक ग्लोईंग स्किन खूप छान वाटते. स्किनवर नेहमी एक छान प्रकारचा ग्लो आणि तेज पाहिजे. सो त्याच्यासाठी तुम्हाला तुपाचा मदत होईल. गाईचं तूप अगदी छान आहे शरीराला. कोकोनट ऑइलचा समावेश करा स्किन ग्लोसाठी. स्किन ग्लोसाठी तुमच्या आहारामध्ये ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा. फक्त ऑलिव्ह ऑइल जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते कच्चं घ्या. त्याच्यामध्ये खाणं बनवू नका कारण की ते ब्रेकडाऊन लवकर होतं.
ह्याच्यासोबतच स्किन ग्लोसाठी तुम्हाला व्हायटमिन ईची खूप गरज असते. आणि व्हायटमिन ई म्हणजे तुम्हाला ते बदाममधून मिळतं, अक्रोडमधून मिळतं. आणि व्हायटमिन ईमध्ये स्किन ग्लोसाठी खूप चांगल्या प्रकारे त्याची इथे मदत होते. आणि जेव्हा आपण तूप आणि व्हायटमिन ई चांगल्या प्रमाणात घेतो तेव्हा आपल्या शरीरातले हॉर्मोन्स छान प्रकारे बॅलन्स होतात. हॉर्मोन ॲब्झॉर्बिंग काही व्हायटमिन्स असतात, जे व्हायटमिन ए, डी, ई आणि के असतात. हेही जेव्हा तुम्ही चांगले फॅट्स खातात, ज्यालाच आपण गुड फॅट्स म्हणतो, त्याच्यामध्ये ते छान प्रकारे ॲब्झॉर्ब होतात आणि कॅरी होतात. सो हे व्हायटमिन खूप महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा तुमचे हॉर्मोन्स छान प्रकारे बॅलन्स्ड असतात तेव्हा एक प्रकारचा ॲक्ने असतो, ज्याला आपण हॉर्मोनल ॲक्ने म्हणतो. त्याच्यामध्ये भरपूर पिंपल्स येतात, अगदी गाल वगैरे भरलेले असतात. तोही हॉर्मोनल ॲक्ने तूप आणि बदाम आणि अक्रोड आणि कोकोनट ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल ह्यांनी चांगल्या प्रकारे कमी होतो. ॲट द सेम टाईम व्हायटमिन ए पण खूप महत्त्वाचा असतो स्किन ग्लोसाठी. व्हायटमिन ए तुमच्या डोळ्यांसाठीही महत्त्वाचा असतो. आणि आपले जे सेल असतात त्याच्यामध्ये सेल रिपेअर आणि टिश्यू रिपेअरसाठी व्हायटमिन ए खूप क्रुशल रोल प्ले करतो. सो जर तुम्हाला चेहऱ्यावर मार्क्स असतील तर ते लवकर रिकवर व्हायला व्हायटमिन एची मदत होते. आणि व्हायटमिन ए तुम्हाला सगळ्यात चांगल्या प्रमाणात रताळ्यांमध्ये मिळतील, म्हणजेच स्वीट पोटॅटो. आणि नक्कीच तुम्ही रताळ्यांचाही समावेश करू शकता तुमच्या आहारामध्ये. आणि दुसरं खाद्यपदार्थ ज्याच्यामध्ये व्हायटमिन ए जास्ती आहे ते म्हणजे गाजर. तुम्ही गाजरचाही चांगल्या प्रमाणात समावेश करू शकता. सो ह्याच्यामधून तुम्हाला व्हायटमिन ए मिळेल. नेक्स्ट खाद्यपदार्थ जो स्किनसाठी खूप चांगला आहे तो म्हणजे झिंक. झिंक आपल्याला जे स्किनवर डॅमेज झालेलं असतं किंवा आतमध्येही बॉडीमध्ये जे इन्फ्लेमेटरी डॅमेज असतं ते कमी करायला चांगल्या प्रकारे मदत करतं. आणि झिंक तुम्हाला सगळ्यात चांगल्या प्रमाणात भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिनचे सीड्स आणि सनफ्लावर सीड्समध्ये भरपूर प्रमाणात झिंक असतं. सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. मी जी स्मूदीच्या रेसिपीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असतं. सो तुम्ही स्मूदीजचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि झिंक हे अतिशय शरीराला आणि तुमच्या स्किनला गरजेचं आहे. ह्याच्यानंतरचा खाद्यपदार्थ तुमच्या स्किनसाठी एक व्हायटमिन आहे आणि तो व्हायटमिन म्हणजे व्हायटमिन डी. व्हायटमिन डी इम्युनिटीसाठीही खूप गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम व्हायटमिन डी स्किन डॅमेज, स्किन रिपेअर आणि स्किन ग्लोसाठी खूप क्रुशियल आहे. सो व्हायटमिन डीचे तुमचे लेवल्स चेक करा आणि त्याप्रमाणे तुम्ही सप्लिमेंट्सही घेऊ शकता. सो हे सगळे व्हायटमिन्स आणि त्याच्यामध्ये असणारे खाद्यपदार्थ आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात. तुम्हाला व्हायटमिन डी एग योकमध्ये मिळेल. आणि सगळ्यात चांगली पद्धत व्हायटमिन डी घेण्याची म्हणजे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही एक 20 मिनटं फक्त बसा, वॉकिंग करा. ह्यानी नॅचरली तुम्हाला व्हायटमिन डी मिळतं आणि आपलं शरीर व्हायटमिन डी नॅचरली बनवूनही शकतं. नेक्स्ट थिंग जे आपल्याला स्किनसाठी गरजेचं आहे ते म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हा स्किनचा खूप मोठा भाग आहे आणि तुमचा आहार प्रोटीनमध्ये रिच पाहिजे. तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन पाहिजे. म्हणजे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही अंडींचा समावेश करू शकता, लंचमध्ये डाळी, उसळी यांचा समावेश करू शकता. तुमच्या स्नॅक्समध्ये तुम्ही अक्रोड, बदाम, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, फ्लॅक्स सीड्स या सगळ्या सीड्सचा तुम्ही समावेश करू शकता. ह्याच्यामधून तुम्हाला प्रोटीनही चांगल्या प्रमाणात मिळेल. जर तुम्हाला वाटते की तुम्ही खूप कमी प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर तुम्ही प्रोटीन पावडरही घेऊ शकता. कारण की प्रोटीन तुमच्या स्किनच्या एजिंगला मदत करते. सो आपली स्किनचं जे लवकर एजिंग होतं, सुरकुत्या पडणं, हे सगळं कमी होतं. सो प्रोटीन रिच डाएट जर तुमचं असेल तर तुमची स्किन नेहमीच यंग राहील, नेहमीच यंग दिसेल. आणि जेव्हा आपण अँटी एजिंगबद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा न्यूट्रियंट म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरामध्ये जे डॅमेजिंग काही प्रोसेसेस असतात ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं त्याला बॅलन्स करायला मदत करतात. आणि अँटीऑक्सिडंट्स फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात असतात. स्पेशली स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज, रास्पबेरीज, मलबेरीज ह्या सगळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतं. याच्यासोबतच हळदमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतं. सो तुम्ही ह्या सगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. आणि जर तुम्हाला खूप पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला खूप पिंपल्सचा त्रास होत असेल आणि लाँग टर्म पिंपल असेल तर तुम्ही नीम पावडरचा समावेश करू शकता. तुम्ही नीमचे कॅप्सूल्स घेऊ शकता किंवा तुम्ही फ्रेश केलेले नीमची पानं घेऊ शकता. हे व्यवस्थित तुम्ही क्रश करा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. ह्यानी स्किनचा ॲक्ने कमी होतो. नीममध्ये अँटीबॅक्टेरियल
आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात. सो नीम जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी घेता तेव्हा लवकरच तुमचा ॲक्ने कमी होईल. आणि ह्याच्यासोबतच तुम्ही नीमचा एक फेस पॅक बनवून तुम्ही तुमच्या पिंपल्सवर लावू शकता. त्यानेही ॲक्ने तुम्हाला लवकर रिकवर करण्यामध्ये मदत होईल, पिंपल्स लवकर जातील. ह्याच्यासोबतच ॲलोवेरा स्किनसाठी खूप चांगला आहे. ॲलोवेरा तुम्ही ॲज अ फेस पॅक लावू शकता तुमच्या स्किनवर, आणि ॲलोवेरा तुम्ही खाऊही शकता. याने स्किन अगदी यंग राहते आणि तेज म्हणजेच ग्लो खूप छान प्रकारे राहतो स्किनवर. आणि जेव्हा आपण स्किनचे फेस पॅक्सबद्दल बोलतो तेव्हा बेस्ट फेस पॅक आहे स्किनचा मसूरची डाळ. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं आणि स्किन ग्लो करण्यासाठीही छान अँटीऑक्सिडंट्स असतात. सो तुम्ही मसूरच्या डाळीचा समावेश करा. आणि ही मसूरची डाळ तुम्ही अंड्याच्या व्हाईट म्हणजे एग व्हाईट जो असतो त्याच्यामध्ये मिक्स करून फेस पॅक म्हणून तुम्ही लावू शकता. आणि ह्यानी तुमची स्किनचा कलरही छान इम्प्रूव्ह होतो, स्किन छान प्रकारे उजळते आणि स्किन टाईटनिंगही छान होतो. सो जर तुम्हाला सुरकुत्या असतील तर तुम्ही ह्या फेस पॅकचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता. सो हे सगळे स्किनचे इसेन्शियल्स आहेत. जर तुम्हाला चांगली हेल्दी स्किन पाहिजे असेल तर ह्याचा नक्कीच तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये आणि रोजच्या दैनंदिनीमध्ये समावेश करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी स्किनसाठी आहे ती म्हणजे 8 तासाची झोप आणि व्यवस्थित झोप. सो तुम्ही रोज व्यवस्थित 8 तासाची झोप घ्या, स्ट्रेस फ्री राहा. जेव्हा तुम्ही स्ट्रेस फ्री राहता तेव्हा स्किन छान राहते, स्किन हेल्दी राहते, शरीरामध्ये एजिंग आणि ऑक्सिडेशन कमी होतं. सो प्रॉपर स्लीप आणि स्ट्रेस हे खूप महत्त्वाचे भाग आहेत आणि ह्या गोष्टी आपण नेहमी ग्रँटेड घेतो. पण तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा फॉलो कराल तेव्हा तुमची स्किनही चांगली राहील, हेल्दी राहील आणि एव्हर यंग लुकिंग राहील. सो यंग अशी स्किनचं तुमचं टेक्स्चर राहील. सो ह्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. आणि तुम्हाला आत्ताच्या लाईव्ह सेशनबद्दल काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारा. आपण क्वेश्चन आन्सर सेशन स्टार्ट करू. मला एक प्रश्न दिसतोय, डार्क सर्कल्ससाठी काय केलं पाहिजे? डार्क सर्कल्ससाठी खूप सोपा उपाय आहे, तो म्हणजे अगदी छान प्रकारे तुम्ही झोप घ्या, तुमच्या झोपेवर फोकस करा. आणि जर तुम्ही ते ऑलरेडी करत असाल तर तुम्ही बटाटा किसून तुमच्या डार्क सर्कल्सवर ते लावू शकता आणि डार्क सर्कल्स लवकरच रिकवर होतील. आणि बटाटा किंवा काकडीचा किसही तुम्ही लावू शकता आणि त्याने डार्क सर्कल्स लवकर कमी होतात. अजून एक क्वेश्चन आहे, प्लीज सजेस्ट रेमेडीज फॉर ओपन पोर्स. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्याची खूप चांगली माझ्याकडे एक सोल्युशन आहे. ती म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आईस तुमच्या स्किनवर लावा. जेव्हा आपण आईस लावतो तेव्हा पोर्स ओपन क्लोज छान प्रकारे क्लोज होतात. आणि जर तुम्हाला फॉरेवर यंग लुकिंग स्किन पाहिजे असेल तर हे रोज सकाळी उठल्यावर तुम्ही नक्की करा. ह्यानी स्किन खूप छान होते, दिवसभर ग्लो राहतो. जर तुम्हाला स्वेलिंग असेल, ब्लोटिंग असेल सकाळी उठल्या उठल्या तर ते नक्कीच कमी होतं. सो आईस तुम्ही रोज सकाळी तुमच्या स्किनवर लावू शकता. अजून एक क्वेश्चन आहे, प्लीज टेल सम रेमेडीज फॉर ऑइली स्किन. ऑइली स्किनची सगळ्यात चांगली रेमेडी म्हणजे मी स्वतः हे केलं होतं. आपल्याला ॲपल सायडर व्हिनेगर जे मिळतं ते मी लावायचे, किंवा एखादं टोनर असेल ज्याच्यामध्ये नीम ऑइल असेल किंवा टी ट्री ऑइल असेल तर ते तुम्ही टोनर लावू शकता. त्या टोनरनीही पोर्स क्लोज व्हायला मदत होते आणि स्किनचं ऑइल सिक्रिशनही कमी होतं. आणि ऑइली स्किनसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची गट हेल्थ, तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली पाहिजे. त्यामुळे स्किनचं जे नॅचरल ऑइल सिक्रिशन असतं ते कमी होतं. सो आईस लावा तुम्ही ऑइली स्किनसाठी. नीम किंवा टी ट्री ऑइल असलेलं टोनर वापरा. टोनरनी स्किनचे पोर्सही क्लोज होतात आणि ऑइल सिक्रिशनही कमी होतं. नेक्स्ट क्वेश्चन, in summer season sweat odor is a problem. Please suggest something. I think the best thing that you can do for that is तुम्ही दिवसातून ॲटलिस्ट 2 ते 3दा आंघोळ करू शकता. आणि तुमचं डाएट तुम्ही कमीत कमी ऑइली ठेवा आणि तुमचं डाएट फ्रूट्समध्ये जास्ती ठेवा. त्यांनी नॅचरली बॉडी ओडर आणि स्वेट कंट्रोल करण्यामध्ये मदत होते. ऑइली गोष्टी तुम्ही समर सीझनमध्ये कमी खा, त्यांनी स्किनही ऑइली होत नाही. आणि तुमचं स्किन स्वेटिंग आणि जेव्हा स्किनमध्ये काही इन्फेक्शन असतं तेव्हा आपली स्किन किंवा जेव्हा बॉडीमध्ये काही अनहेल्दी इन्फ्लेमेटरी रिॲक्शन्स चालू असतात तेव्हा तुमची स्किन ऑइल जास्ती सिक्रीट करते. सो ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या, त्यांनी नॅचरलीच कंट्रोलमध्ये येईल.
50+ स्किन छान ठेवण्यासाठी काही सांगा ज्याच्यामुळे वजन नाही वाढणार. 50+ साठी तुम्हाला काही सोप्या गोष्टी करायच्या आहेत. जसं मी सांगितलं, तुमचं डाएट हेल्दी ठेवा. मी जे खाद्यपदार्थ सांगितले ते खा आणि रोज सकाळी उठल्यावर तुम्ही आईस लावा. ही अगदी छोटीशी सिम्पल प्रॅक्टिस आहे, पण ह्याचा नक्कीच मदत होतो. आणि तुमचा आहार प्रोटीनमध्ये रिच ठेवा. 50+ नंतर शरीरामध्ये वेअर अँड टेअर प्रोसेसेस जास्ती होतात ॲट अ फास्टर पेस. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रोटीन आणि कोलॅजन तुमच्या आहारामध्ये जास्ती ठेवा आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पिंपलमध्ये पुळस असेल तर काय करायला पाहिजे? ते फोडू तुम्ही नक्कीच तर कुठलाही पिंपल कधीच फोडायचा नाही. जर तो फोडला तर त्याच्यावर डाग जास्ती येतात. सो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नीम त्याच्यावर लावू शकता, त्यांनी लवकर जाईल. आणि तुमच्या आहारामध्येही नीमचा समावेश करा, त्यांनी पिंपल्सही कमी होतील आणि त्याच्यामध्ये जर थोडा पस असेल तर तोही निघून जाईल. उन्हाळ्यामध्ये शरीराला म्हणजे मानेला आग होते, ह्याच्यासाठी मॉइश्चरायझर एक वापरणं खूप गरजेचं आहे. आणि बेस्ट मॉइश्चरायझर जे नॅचरल मॉइश्चरायझर आहे स्किनसाठी ते म्हणजे कोकोनट ऑइल. सो कोकोनट ऑइलचा तुम्ही नक्कीच समावेश करा आणि ह्यानी नक्कीच आग पण कमी होईल आणि स्किन नेहमी मॉइश्चराईज राहील. सो ड्रायनेसही स्किनचा कमी होईल. वांगाचे पॅचेस साठी काय करायला पाहिजे? वांगाच्या पॅचेससाठी तुम्ही व्हायटमिन सी चांगल्या प्रमाणात खायला पाहिजे. आणि व्हायटमिन सी खूप महत्त्वाचं आहे स्किनला लाईटन करण्यासाठी, स्किनला ग्लो करण्यासाठी आणि तुमचा स्किन कलरही इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि व्हायटमिन सी तुम्हाला लिंबूमधून मिळेल, व्हायटमिन सी तुम्हाला आमलामधून मिळेल, व्हायटमिन सी तुम्हाला सगळ्या फ्रूट्समधून मिळेल. मँगोमध्येही चांगल्या प्रमाणात व्हायटमिन सी असतो. सो व्हायटमिन सीवर तुम्ही फोकस करा. व्हायटमिन सी वांग जर जास्ती प्रमाणात असेल तर तुम्ही व्हायटमिन सीचे सप्लिमेंट्सही यूज करू शकता. आणि ह्याचा नक्कीच तुमचे वांग कमी होण्यात मदत होईल. पण जर जर जास्ती असेल, जास्ती ॲडव्हान्स्ड असेल तर तुम्ही एका चांगल्या डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि त्याच्यावरची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, म्हणजे ते कमी होईल. सो आय होप तुम्हाला आजच्या लाईव्हच्या सगळ्या टिप्स आवडल्या. आणि थँक्यू सो मच, आज तुम्ही आजच्या लाईव्हमध्ये जॉईन केलं मला. आणि मी नक्कीच पुढच्या गुरुवारी तुम्हाला भेटेन एका नवीन लाईव्हसोबत. आणि त्याच्यासाठी जर तुमच्याकडे काही टॉपिक सजेशन्स असतील तर ते नक्कीच कॉमेंट्समध्ये लिहा. नक्कीच तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह कुठल्या टॉपिकवर पाहिजे हे मला सांगा आणि नक्कीच आपण तो टॉपिक कवर करू. सो थँक्यू सो मच. आणि नेहमीच आपण म्हणतो, इट्स नेव्हर जस्ट अ डाएट, इट्स ऑलवेज अ लाईफस्टाईल. So stay healthy, stay fit, stay grateful, and stay blessed. Bye.